हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अमरावतीच्या मोझरीत बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधनासह 17 मागण्यांसाठी अन्नत्याग. जरांगे आज आंदोलनस्थळी भेट देणार. मुंब्रा दिव्या दरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं समोर. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नाही का? सवाल उपस्थित. सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंब्रा दुर्घटनेवरनं ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातनं हल्लाबोल. दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचंच, सामनातनं ताशेरे. मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून सुनावणी. पूर्ण खंडपीठासमोर होणार युक्तिवाद. विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल. ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश. मुंबई मेट्रो वनला 1,169 कोटी देण्याचे हायकोर्टाचे MMRDAला आदेश. अनिल अंबानींच्या कंपनीला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी 15 जुलैपर्यंत रक्कम कोर्टाकडे जमा करण्याचे निर्देश. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवधोरण आणणार. मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळणार. उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करता येईल. राज्यामध्ये कोरोनाच्या 89 नव्या रुग्णांची नोंद. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,593 वर, तर मुंबईत आतापर्यंत 719 कोरोनाबाधित. बंगळुरू चिन्नस्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणाच्या अनुषंगाने आरसीबी मार्केटिंग प्रमुख निखिल सोसलेंच्या याचिकेवर आज सुनावणी. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांची मोहीम पुन्हा लांबणीवरती. फाल्कन 9 या लॉन्च व्हेईकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणामुळे ॲक्सियम 4चं प्रक्षेपण लांब. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.